तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका छोट्याशा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये आलतो। तर मित्रांनो, हा साईडचा परिसर एक वेळेस तुम्ही पाहू शकता। तर हा पाहू शकता संपूर्ण मित्रांनो हा डोंगर परिसर आहे। आणि मित्रांनो, आज आपण ह्या डोंगरातला आपला आनंद लुटण्यासाठी मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये रानात आलतो। तर मित्रांनो, हा जे संपूर्ण डोंगर भाग आहे, तर मित्रांनो हा संपूर्ण परिसर संपूर्ण हा डोंगरच आहे, हे पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, ही जी झोपडी तुम्हाला दिसत आहे, तर मित्रांनो याच्या अगोदर तुम्हाला मी व्हिडिओ पाठवलेला आहे यूट्यूबवरती। तर मित्रांनो, हा संपूर्ण जो परिसर आहे, संपूर्ण हा डोंगर भाग आहे। तर मित्रांनो, हा बीड जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे हिवरापाडी। तर मित्रांनो, हा हिवरापाडीतला हा संपूर्ण परिसर जो आहे, तर मित्रांनो हा तो परिसर आहे। तर आपण पलीकडे तुम्हाला अजून नजारा दाखवतो। तर मित्रांनो, आज आपण थोडं अलीकडे आलेलो आहोत। आणि मित्रांनो, इथूनच आपल्या शेताचा तलाव दिसत आहे। तर हे पाहू शकता मित्रांनो, खूप पाण्याने मित्रांनो हा संपूर्ण भरलेला आहे। तर मित्रांनो, जे माझ्या पाठीमागे जे घरं वगैरे दिसतात, तर मित्रांनो तिथे एक वस्ती आहे। तर मित्रांनो, हे पाहू शकता, हा खूप मोठा मित्रांनो तलाव आहे आणि पाणी साठा पण भरपूर आहे। मित्रांनो, उन्हाळ्यात त्याचाच पाण्याचा वापर केला जातो। तर मित्रांनो, हा संपूर्ण परिसर पहा तुम्ही। तर मित्रांनो, ह्या साईडला दिसत आहे। तर मित्रांनो, इथून थोडं अंतरावरती गेलं तर मित्रांनो इथून आपलं गाव दिसतं। तर गावातली संपूर्ण घर वगैरे दिसतात। आणि आपलं गाव जे आहे, तर मित्रांनो संपूर्ण डोंगरात आहे। तर मित्रांनो, संपूर्ण साईडनं डोंगर वगैरे आहेत आणि गाव आपलं आहे डोंगरामध्ये आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ते पण दाखवणार आहे। तर मित्रांनो, हे पाहू शकता साईडचं। तर मित्रांनो, इतक्या डोंगराच्या उंचावरतीही मित्रांनो हे जे पीक आहे, तर मित्रांनो तुम्ही ते पीक पाहून ओळखू शकता। तर मित्रांनो, हा तुम्हाला पीक दाखवतो, ते नेमकं कोणतं आहे, तर तुम्ही ते कमेंटमध्ये ओळखून सांगा। तर हे मित्रांनो, हे पाहू शकता, ही जाळी कशा प्रकारे लावलेली आहे इथं। तर मित्रांनो, हा कापूस पाहू शकता। तर मित्रांनो, हे जे पीक आहे, तर मित्रांनो हे काय ह्याचं आहे, तर मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की एक वेळेस सांगा। तर हे पाहू शकता। तर मित्रांनो, ह्याच शेताचे जे मालक आहेत, ते मित्रांनो आपल्यासोबत आहेत। आणि हे पिकाची माहिती थोडक्यात आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। आणि हेच आहेत ते शेतकरी। तर मित्रांनो, ह्यांचं ते शेत आहे। तर मित्रांनो, ह्यांना थोडंसं विचारून घेऊ। तर हे कायचं पीक आहे? कापसाचं। हो, तर याला कापसाचं विकत घ्यायला लागतं का शेती पिकवतात शेतीमध्येच? शेतीमध्येच पिकतं की. असं आहे का? बिया आणायचं, शेतीत लावायचं, पुन्हा मग बरं, ह्याला लावणीपासून ह्याला शेवटपर्यंत किती खर्च येतो? तरी नाही म्हणलं तर ह्याला खर्च बरंच एक समजा 2 जर बिया असलं तरी एक समजा 10-20 हजार रुपये खर्च येतो ना शेवटपर्यंत पीक निघण्यापर्यंत। तर ही जाळी जी आहे ती कशासाठी लावलेली आहे? हारणं वगैरे, डुकर हारणं हे वगैरे येतात का नाही म्हणताना हे लावावं लागतं। तरी मित्रांनो, पाहू शकता तुम्ही संपूर्ण ही किती एकर शेत आहे? हे सगळं 5.5 एकर। 5.5 एकर। तर इथं 5.5 एकर मध्ये तुम्हाला किती उत्पन्न होतं वर्षाला? वर्षाला एक 20 क्विंटल कापूस लावणार। 20 क्विंटल। हो, तर हे कापूस क्विंटलावरती असते का? क्विंटलावरती असते। तर ह्याला फवारण्या वगैरे करायच्या असतील तर पाण्याचं कसं? पाणी कुठून आणता ह्याला? आता खालनच आणावं लागतं ना। इथं तलाव आहे, त्या तलावाचं पाणी आणता का? तलावाचं पाणी किंवा इकडे खाली खोरीला आहे तिथलं आणावं लागतं। ह्याला काय ट्रॅक्टर वापरतात पाळी घालण्यासाठी का? बैलानेच पाळ्या घालावं लागतं। बैलांनी पाळ्या घालायच्या? तर ते तिथं तुम्हाला ते भिंगतंय ते मित्रांनो ते दिसते का? ते कशासाठी लावलेलं आहे? हे आपले हरणे वगैरे येतात म्हणताना जरा वाचतंय म्हणताना पंखा आहे तो ध्यान करण्यासाठी लावलेला असतो। तर मित्रांनो, तो जे पंखा दिसतोय, तर मित्रांनो तो भिंगला की आवाज येतो आणि त्या आवाजाने जे जंगली जनावर आहेत, तर मित्रांनो ते जवळ येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। तर हे जे खाली पीक आहे, तर ते कायच आहे? ते बाजरीचं पीक आहे ना। बाजरीचं। तर ते फक्त पावसाळ्यातच घेतलं जातं का? होय, पावसाळ्यातच, उन्हाळ्यात नाही काही। पावसाळ्यातच पीक घेतलं जातं। माळ राहणार। हो, हा। आता हे पीक किती महिन्यात येते? कापूस किती महिन्यात येतो? हे आता ह्याला झालं समजा 2 महिने, अजून महिना 1.5 महिन्यात, म्हणजे लावून ह्याला 2 महिने झाले? 2 महिने झाले। म्हणजे अजून 1-1.5-2 महिना लागतंय? लागतंय। तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, हा संपूर्ण जो परिसर आहे,
तरी पाहू शकता.